आता मी आली आहे सांगलीतील सुंदराबाई मालू बालगृहात आणि आज मी तुम्हाला सांगलीत होणाऱ्या एका आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाविषयी माहिती सांगणार आहे। त्यासाठी ही रील शेवटपर्यंत पहा। जिल्हा महिला बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या सांगलीतील सर्व संस्थातील विद्यार्थी विद्यार्थिनींना यांच्या आयुष्याला चांगला आकार देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित आणि उज्ज्वल करण्यासाठी यांना बाह्य शिक्षण आणि व्यवसाय प्रशिक्षण इथे दिले जाते। जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून बालगृहातील बालकांना कौशल्य विकासाचे धडे देत वर्शिप अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून दिवाळीसाठी विविध साहित्य निर्मितीचे प्रशिक्षण हे देत आहे। आर्टिफिशियल रांगोळी, तोरणं, इलेक्ट्रिक लाइटिंगच्या माळा, पडदे आणि मावळे रंगकाम सजावट, आकाशकंदील अशा सर्व वस्तू तयार करून त्यांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार। सांगली येथील बालगृहातील मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना रोजगारक्षम करण्यासाठी आम्ही एक अभिनव प्रयोग सांगलीमध्ये राबवत आहोत आणि त्या अंतर्गत दिवाळीचं साहित्य या विद्यार्थ्यांकडून आम्ही तयार करत आहोत आणि त्याचं प्रदर्शन 11 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही लावत आहोत। या प्रदर्शनाला सांगलीकरांनी उपस्थित राहून या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक पाठीवर शाबासकीची थाप द्यावी आणि प्रोत्साहन द्यावं असं मी सर्व सांगलीकरांना विनम्रपणे आवाहन करतो।